श्रोतो, सोरायसिस, एक्झिमा, लायकेन प्लॅनस, शीतपित्त म्हणजे स्किन अलर्जीज याच्या संदर्भात बऱ्याचशा जणांना अनुभव येतो की खाजेवरच्या गोळ्या खाल्ल्या तेवढ्यापुरता खाज कमी होते किंवा त्वचेशी निगडीत जे डाग आहेत ते क्रीम लावल्यावर तात्पुरता कमी होत आहेत. क्रीम लावणं बंद केलं, गोळ्या खाणं बंद केलं की आजाराशी निगडीत लक्षणं पुन्हा वाढलेली दिसून येतात, किंबहुना या आजाराशी निगडीत लक्षणं औषधं बंद केल्यावर वाढलेली दिसून येतात. तर याच्या मागे नक्की कारण काय? खरं तर तुम्ही ही जी काही खाजेसाठी किंवा त्वचेशी निगडीत लक्षणं कमी करणारी जी औषधं घेताय, क्रीम लावताय, याने केवळ तुमची लक्षणं तात्पुरता कमी होत आहेत, आजारामागील मूळ कारण दूर होत नाहीये. आयुर्वेदानुसार या प्रकारच्या त्वचा विकारामागे तुमच्या रक्तात साठलेले दोष हे खरं तर कारणीभूत ठरत असतात. विशेष करून आपल्या शरीरात दोषांचा असमतोल निर्माण होतो आणि वाढलेले दोष रक्तधातू दृष्टी करतात. रक्तधातूमध्ये ते वाढलेले असताना या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. तर या रक्तातील दोषांचं आकलन करून घेण्यासाठी नाडी परीक्षा ही अतिशय उपयोगी पडते. गेली 17 वर्ष नाडी परीक्षेवर आधारित संशोधित औषधोपचार आम्ही लायकेन प्लॅनस, सोरायसिस, एक्झिमा किंवा स्किनशी संबंधित अलर्जीज यांसारख्या रुग्णांवर देत आहोत. येत्या 11 मार्चला बुधवारी नगर येथील आमच्या क्लिनिकमध्ये माझी व्हिजिट असणार आहे. तर आपल्यालाही या प्रकारच्या त्वचा विकारांशी निगडीत लक्षण उत्पन्न होत असतील तर त्यामागील मूळ कारण समजून घेण्यासाठी आणि आपली नाडी परीक्षा करून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आजच अपॉइंटमेंट बुक करा.